नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. मंडळी नमस्कार. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक प्रश्न ऐरणीवर येत आहेत, अनेक प्रश्न चव्हाट्यावर येत आहेत. म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानंच नाही, खूप प्रश्न नागरिकांच्या जे समस्या आहेत, नागरिकांच्या समस्यांसह अनेक प्रश्न साचलेले आहेत आणि गेल्या 5 ते 7 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष कालावधीपासून महापालिकेच्या निवडणुका, नगरपालिका, महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासक राज त्या ठिकाणी आहे आणि आता नुकत्याच 15 जानेवारी रोजी या सर्व महापालिकांचं, नगरपालिकांचं मतदान होत आहे आणि 16ला निकाल लागल्यानंतर काही दिवसांमध्येच राज्यातल्या सर्व महापालिकांमध्ये पदाधिकारी विराजमान होणार आहेत. आता गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये म्हणजे जोपर्यंत पदाधिकारी नव्हते, प्रशासक राज होते, त्या प्रशासकांनी राज्यातल्या महापालिकांमध्ये काय काय गोंधळ घालून ठेवला आहे, कशा पद्धतीनं काम केलं आहे, नागरिकांच्या समस्या किती सुटल्या आहेत, नागरिक जे कर भरतात, प्रामाणिकपणे जे कर भरतात, त्या कराच्या तुलनेत नागरिकांना सुविधा मिळतात का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चर्चेत आणायचे आहेत. आणि या सगळ्या मुद्द्यांकडं जे सत्ताधारी आहेत, राज्याचे असतील, प्रत्येक महापालिका समजा संभाव्य जे सत्ताधारी असतील, भावी नगराध्यक्ष, भावी महापौर, भावी नगरसेवक, या सगळ्यांच्या नजरेत असा विषय आणून द्यायचा आहे. नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. आपण पाहतात लोकपथ यूट्यूब चॅनल. अहिल्यानगरच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे. म्हणजे सर्वच निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रामुख्यानं अहिल्यानगर महापालिका संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर येत्या 16 जानेवारी रोजी महापालिकेचं मतदान आहे. 15 जानेवारी रोजी मतदान आहे आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरेच गडबडी, घोटाळे झाले. बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलं. म्हणजे जे कायमस्वरूपी शिवसेनेत होते, शिवसेनेचे जे उभाठा जे आहेत, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, त्यांच्या शिवसेनेत जे प्रथम महापौर झाले ते भगवान फुलसौंदर या निवडणुकीत चक्क राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. म्हणजे राजकारणात आपण नेहमी म्हटलं जातं, मोठी माणसं म्हणतात, जुनी जाणती माणसं म्हणतात की राजकारणात कुणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कुणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो. त्याचा प्रत्यय साथ येत आहे. एक उदाहरण झालं. अशी अनेक उदाहरणं आहेत. अपक्ष अनेक आहेत, त्यांना राजकीय त्यांचं नशीब आजमावचं आहे आणि ज्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही त्यांनी किती गोंधळ घातला, किती उपोषणं केली. कारण असे बरेचसे प्रकार मध्यंतरी आम्ही सगळ्यांनी बघितले. आणि एका म्हणजे एबी फॉर्म दिलेला असताना दुसऱ्या उमेदवारानं तो एबी फॉर्म चक्क फाडला, गिळला, खाल्ला, काय त्याचं त्यालाच माहिती. मात्र अशा अनेक नाट्यमय घडामोडी उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी, म्हणजे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेच्या पूर्वी हे सगळं घडलं, हे तुम्ही पाहिलं. त्यामुळे प्रश्न असा उठतोय की राज्याचं राजकारण, जिल्ह्याचं राजकारण नेमकं चाललंय कुठं. म्हणजे या साधन सुचिता म्हणतो आपण राजकारणामध्ये, जे संविधानिक पदं असतात, त्या पदावर जी व्यक्ती बसते त्या व्यक्तींनी एक तुलून मापून बोलायचं असतं, एक सामाजिक भान ठेवून बोलायचं असतं. मात्र असे अनेक आरोप प्रत्यारोप आता यापुढे होणार आहेत. कारण महापालिकेच्या निवडणुकीला खरी रंगत येत्या 4 ते 5 दिवसात येणार आहे. आता सध्या प्रचार सुरू आहे, गाठीभेटी होत आहेत. मतदारांना समजा मतदारांसाठी त्यांच्याकडे चौकशी केली जाते की नाटकी चौकशी होतात, त्याचा खूपच कळवळ आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेमध्ये प्रशासक राज असताना
नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या संदर्भात कुणीच काही बोललं नाही. अचानक या लोकांना सगळं आता अचानक या सगळ्या नागरिकांच्या ज्या नागरिक समस्या आहेत नागरिक समस्यांचा अचानक या लोकांना पुळका आला आणि सगळे मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या समस्या काय आहे, काय करावं लागेल, काय करता येईल. पण यापूर्वी तुम्ही काय केलं हे सांगा ना. तुमचं प्रगती पुस्तक तुम्ही दाखवणार आहात का मतदारांना? मतदारांकडे तुम्ही कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागायला जाणार आहात? कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागत आहात? नगरचा ठीक आहे, नगरचा रस्ते बरेचसे झालेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत, पण अहिल्यानगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून फेज 2 ही जी पाणी योजना आहे आणि भोयर गटार योजना ही गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय संथ गतीनं, म्हणजे कासवाची गतीसुद्धा त्यापेक्षा जास्त आहे, अशा संथ गतीनं त्या फेज 2 या योजनेचं कामकाज सुरू आहे. आणि या योजनेवर अक्षरशः आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र अजूनही नगरच्या नागरिकांना, जे केडगावचे असतील, साविडीचे असतील, गोलेगाव, जो भाग महापालिकेचा म्हणजे महापालिकेच्या हद्दीमध्ये आहे त्या भागातल्या नागरिकांना आजही पिण्याचं पाणी पुरेशा प्रमाणात मुबलक मिळत नाही, वेळेवर मिळत नाही. 15-15 दिवस 8-8 दिवस पाणी येत नाही. तर या सगळ्याचा फायदा काय? आणि यावर येणाऱ्या जी सत्ता येईल, कोणत्या पक्षात सत्ता येईल, ते याच्यावर प्रकाश झोत टाकणार आहेत का? हाच खरा प्रश्न आहे. अहिल्यानगरची फेज 2 योजना पूर्ण करायची आहे. अहिल्यानगरची भोयर गटार योजना करायची आहे. अहिल्यानगरला IT पार्क चांगल्या पद्धतीनं सुरू होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. अर्थात ही निवडणूक जी आहे महापालिकेची आहे. हे मुद्दे महापालिकेच्या निवडणूक येत नाही, हे आमदारकीच्या विधानसभा लोकसभा या निवडणुकीचे मुद्दे आहेत. मात्र आता आमदारकीची निवडणूक झाली, खासदारकीची पण झाली. या निवडणुकीच्या माध्यमातून खासदार आणि आमदार जे आहेत त्यांना असा प्रश्न विचारावा असा वाटतो की नगर शहर हे अतिशय जुनं शहर आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि मातृसंस्था आहे. हे शहर म्हणजे मातृसंस्था आहे. म्हणजे या शहराचा विस्तार खूप वाढला. पाईपलाईन रोड असेल, साविडी असेल, इकडं वसंत टिकडी, शेंडी पोखर्डीपर्यंत नगरचा विस्तार होतोय. पण जुन्या नगरमध्ये अजूनही समस्या आहेत. उपनगरात सुद्धा मूलभूत सुविधा यांचा अभाव आहे, मूलभूत सुविधांचा अभाव आहे. आणि हे सगळं सांगत असताना, हे सगळं पाहत असताना ज्या शहरात ज्यांच्याकडं समजा आमदारकी आहे असे संग्राम भैया जगताप त्यांच्या परीने लढत आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करता येते. म्हणजे त्याचं नुसतं कौतुक करायचं म्हणून नाही, तर खरोखर चांगल्या पद्धतीनं समजा पाईपलाईन, लालटाक्याचा रस्ता असेल, तारकपूर रस्ता असेल, असे बरेचसे रस्ते ते चांगल्या पद्धतीने मजबूत होत आहेत. जुनं कलेक्टर ऑफिस बऱ्याच ठिकाणचे असं बरंच उदाहरणं असे देता येईल. आणि खासदार सुजय विखे असताना उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला. यासाठी दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी सुद्धा बरेचसे प्रयत्न केले. शिवसेनेचे तत्कालीन माजी मंत्री अनिल भाई राठोड यांनी सुद्धा उड्डाणपुलासाठी बराचसा प्रयत्न केला. आणि त्यानंतर खरं त्या उड्डाणपुलाला मूर्त स्वरूप माजी खासदार विखे यांच्या काळात आलं. मात्र आता सध्या जी परिस्थिती आहे या शहराची, तो अवघा 20 ते 25% विकास झाला आहे असं म्हणता येईल. तर त्यानंतर आता नगर शहर आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या हक्काचं विमानतळ असावं अशी स्वप्न पडू लागली आहेत. आपल्या हक्काच्या विमानतळावरून पुणे, मुंबई, दिल्ली अशा मोठमोठ्या शहरामध्ये आपल्या हक्काच्या विमानतळावरून बसून जाता यावं अशी इथल्या व्यापारी, इथले नागरिक या सगळ्यांची इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण होईल का, याचं उत्तर सध्याचे विद्यमान खासदार जे आहेत नगर दक्षिणेचे निलेशजी लंके आणि आमदार आहेत
संग्रामभाई जगताप यांच्या दूरदृष्टीमुळं हे होईल का अशी एक शंका म्हणा किंवा अशी एक अपेक्षा विमानतळ व्हावं अशी अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे. आणि विमानतळाबरोबरच या नगरच्या एमआयडीसीचा आता नगरला 3 एमआयडीसी आहेत. सुपा एमआयडीसी आहे, नगरची मूळची एमआयडीसी आहे, पांढरीपूल एमआयडीसी पण आहे. या 3ही एमआयडीसींचा विस्तार होणं अपेक्षित आहे. या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येणं अपेक्षित आहे. आणि हे सगळं होत असताना हे उद्योगधंदे कधी येतील, या ठिकाणी त्या उद्योगांना पायाभूत सुविधा कशा पद्धतीने उत्कृष्ट दिल्या जातील याकडे जर बघितलं तर उद्योगधंदेसुद्धा येतील आणि भविष्यात या शहरात विमानतळसुद्धा होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. आणि ते विमानतळ लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.